नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या व्हिडिओवर आपलं स्वागत आहे। तर इथे मी बनवत होती आज उकड बटाट्याची तिखट भाजी। ही तुम्ही अगदी ह्याला आपण जे फ्रँकीला भाजी करतो ना तशीच असते, पण ह्याच्यात मग चपातीबरोबर मैद्याची न करता आपण साधी चपाती करून त्याच्यात मेयोनीज सॉस टाकून मुलांना डब्याला देऊ शकता। हे पण एक चांगलं ऑप्शन आहे। मुलं घरचं चपाती भाजी खाऊन कंटाळतात, तर त्याच्यासाठी काहीतरी वेगळं ऑप्शन, वेगळं ट्विस्ट म्हणून मी ही भाजी करते आणि मुलांना फ्रँकी म्हणून तशी बनवून देते। बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलं बेस्ट असतं असं मला तरी वाटतं। आणि आजकाल मुलींचं पण आपण म्हणतो, मुलींना पण पाळी वगैरे किंवा तारीख लवकर येते, त्याच्यामुळे मी जरा मुलींची काळजी घेते आतापासून। तर कारण की बाहेरचं खाणं पण तेवढंच अवॉइड करायला पाहिजे आपण। ते चांगलं नसतं, चांगलं तेल नसतं, काही भेसळ असते। आपलं घरातलं असलं की कशाला आपले काळजी नसते मुलींची मेन म्हणजे। तर म्हणून मी त्यांना बहुतेक असं घरातच काय ना काय बनवून देते त्यांना, बाहेर खाण्याची मग इच्छा होत नाही, म्हणून असंच मी आपलं चालू असतं माझं। तर ही त्याची भाजी झालेली आहे डब्याची, म्हणून तिची भाजी थोडी गार करायला ठेवली की ती नंतर मग घेऊन जाते डबा। आणि तिची केसं विंचरत होती मी, पण तिची केसं विंचरण्याचं मला वेणी घालण्याचा ना खरं टास्क असतो माझ्यासाठी। सकाळी ती ही वेणी अशी मम्मी, ही वेणी अशी असं तिचं चालू असतं। तिला कधीच एका टायमाला वेणी घातलेली आवडत नाही। ती 2दा-3दाच्या वेण्या घालायला लागतातच मला। त्याच्यानंतर तिचा डबा भरून दिला, ती गेली आणि मग चपात्या बाकीच्या होत्या त्या करून घेतल्या। मला मोठा व्हिडिओ करायला काही वाटत नाही, पण काय प्रॉब्लेम होतो, मी मोबाईल घेतला ना की मग स्वराज येतो, त्याच्यामुळे मोठा व्हिडिओ करून व्हॉइस ओव्हर करणं एवढा वेळ मी सध्या तरी त्याला हे करून नाही जमत मला करायला, म्हणून मी मोठा व्हिडिओ करायचं अवॉइड करते। तर असो, इथे किचन वगैरे पूर्ण पुसून घेते। चपाती भाजी झाली की पहिलं किचन पुसून घेते। दूध मी 2 दिवसातनं एकदा आणते, 1 लिटर आणते। आणि मुलं काही जास्त असं दूध पित नाहीत, त्यांना चहाला वगैरेच लागतं। कधीतरी त्यांना बिस्किट खायचं असलं तरच ते खातात। त्याच्यानंतर पूर्ण घराचा स्वरा आणि स्वराज झोपले आहेत बाहेर, तर मी फक्त इकडचा कचरा काढून घेतला आणि मी स्वतःसाठी फक्त 15 मिनटं सकाळी देते। कारण की आपण जे हे करतो, स्ट्रेचिंग करतो, त्याने शरीराला जे सांधेबिंदे दुखतात त्याने मला खूप आराम पडलेला आहे, म्हणून मी सकाळची 15 मिनटं चालायला अथवा नाहीतर हे काही ना काय माझं चालू असतं। तर इथे मी आज नाश्त्याला खिचडी करत आहे। मी पहिली म्हणजे सकाळी हे नाश्ता करत नव्हती, पण मला त्याचा काय असा फायदा जाणवला नाही आणि मला ते डोकं चावायला लागलं, ते मग मुलांवर चिडचिड होते उगाच, म्हणून मी ते सोडून दिले आणि मी सकाळचा नाश्ता आता करते प्रॉपर। आणि ते आज साबुदाण्याची खिचडी होती डब्याला, नाश्त्याला। साबुदाण्याची खिचडी आमच्या घरात सगळ्यांना आवडते आणि ते पण उकड बटाटा टाकला होता, कारण की सकाळचे बटाट्याच्या भाजीतले 2 उकड बटाटे तसेच ठेवले होते आणि मग ते ह्याच्या खिचडीत टाकले। थोडीशी साखर टाकून दिली की छान लागते खिचडी। आणि त्याच्यानंतर आपल्या कामाला सुरुवात, ही ते सगळी भांडी वगैरे घासून घेते। त्याच्यानंतर भांडी घासून झाली की मग आपलं बाकीच्या कामाला सुरुवात। पहिली मी कपडे धुवायच्या आधी भांडी घासून की मी हातानंच कपडे धुते, मी नंतर मग सुकायला मशीनला लावते। तेवढी आपली मला वाटतं असा व्यायाम होतो शरीराचा, असं मला वाटतं, म्हणून मी हातानेच कपडे धुते। नंतर मिस्टरांचा डबा भरून दिला, त्यांना सकाळचं त्यांची पण उपासना, परत ते पण श्रावणीला सोडायला जातात, त्याच्यामुळे त्यांचं चालणं होतं। मग घरी येऊन सेपरेट असं काय हे करत नाहीत ते, तर व्यायाम तरी ते सगळं झालेलं आहे। आणि बत्ती लावून घेतली देवाची, माझी बत्ती दिवसभर चालू असते, त्याच्यामुळे फक्त तेल टाकायचं काम करते मी। गुरुवार आणि सोमवार छान अशी घासून सगळे देव घासून वगैरे पूजा करत असते मी। इथे ओटा माझा क्लीन झालेला आहे। भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये, बाय।